मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। महाराष्ट्र के ठाणे के कासट वडौली में एक चौंका देने वाली घटना सामने आई है। यहाँ एक दिन की छुट्टी लेकर 4 दिन घर का काम करने नहीं आने पर घर की मालकिन और काम करने वाली महिला के बीच में विवाद हो गया। इस विवाद में मालकिन के बेटे ने काम करने वाली महिला के परिवार पर बंदूक तान दी। इस मामले में कासर वडौली पुलिस ने घर मालकिन मोनिका शर्मा और उसके बेटे को हिरासत में लिया है। हालांकि पुलिस की जांच में वह बंदूक असली नहीं थी, बल्कि बंदूक जैसी दिखने वाला लाइटर निकली। मिली जानकारी के मुताबिक घोड़बंदर रोड स्थित वाघबिल में जानगिट गैलेक्सी टावर में रहने वाली एक मोनिका शर्मा के घर में एक महिला पिछले 6 महीने से घर का काम करती थी। इस घर में काम करने वाली महिला 6 दिसंबर को एक दिन की छुट्टी ली, लेकिन 4 दिन बीत जाने के बाद भी वो महिला काम पर नहीं आई। घर का काम करने वाली नौकरानी को बार बार फ़ोन करने पर भी वो फ़ोन नहीं उठा रही थी। उसके बाद मोनिका शर्मा ने मंगलवार को फिर से घर का काम करने वाली महिला को फ़ोन किया। इस दौरान घर काम करने वाली महिला ने फ़ोन उठाया तो गुस्से में मोनिका शर्मा ने उनके बेटे ने उसे अपशब्द कहे, साथ ही चोरी के झूठे आरोप में फंसाने की धमकी दी तो महिला ने पुलिस में इसकी शिकायत कर दी। इस मामले को लेकर पीड़ित परिवार और पुलिस इंस्पेक्टर निर्वृत्ती कोल्हटकर ने क्या कुछ जानकारी दी है, आपको सुनाते हैं। विद्या प्रेमकुमार वाडवे, मी त्यांची भाऊजाई आहे मोठी, ती माझी नंदन आहे लहान. त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं झालंय वहिनी, की भांडण झाली. काहीतरी बोलले त्यांनी की आम्ही 2 दिवस बाहेर गेलो होतो सुट्टीवर. 2 दिवस नाही गेले कामाला, तर ती मॅडम अशी धमकी द्यायली की तू कामालाच का नाही आली, मग तू नाही आली तर आम्ही तुम्हाला मुंबईच्या बाहेर असं मारून टाकेल, हे करेल. आम्ही गेलो होतो बोलायला. आमच्यावर डायरेक्ट त्यांनी हमला केला, तिघावर केला, भाषावर 2 भाषा आणि मी गन दाखवली. मला बोलते की मी शूट करते, माझ्याकडं हे आहे, लायसन आहे मारायचं. मी म्हणलं असं कसं लायसन आहे मारायचं, आम्ही सांगतो म्हणलं पोलिसांना, असं नाही करू शकत तुम्ही. तर बोले नाही, आमचे डीएसपी एसपी आम्ही आमच्या हाताखाली आहेत, ते लोक आमच्या हाताखाली आहेत लोक. अच्छा, जी फायरिंग केली ती कोणी नक्की केली, किती फायरिंग केली, काय कशाबद्दल त्यावेळेस वाद झाला? मुलांनी पहिल्या आधी भाषाला लावली गन, नंतर छोट्या भाषाला लावली, नंतर मला लावली आणि बोलला मी मारून टाकेल, माझ्याकडे लायसन आहे, सगळं आहे. सध्या पोलिसांकडे काय तुमची मागणी असणार आहे? आणि आमची मागणी एकच आहे की आम्हाला न्याय पाहिजे. उभे राहा. कासार वडोली पोलीस ठाणे शहर यामध्ये जहांगीर गॅलरी म्हणून एक इमारत आहे वाघबीळ परिसरामध्ये घोडबंदर रोडला. आज दुपारी 4 वाजेच्या दरम्यान आम्हाला 112 वर कॉल प्राप्त झाला होता की या बिल्डिंगच्या लॉबीमध्ये एका इसमाने फायरिंग केलेले आहे. तात्काळ आम्ही आमच्या ड्युटी ऑफिसर एपीआय पगारे, डिटेक्शन ऑफिसर पोटे आणि आम्ही स्वतः घटनास्थळी गेलो. त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता त्या ठिकाणी जहांगीर गॅलक्सी या इमारतीमध्ये राहणारे एक शर्मा नावाच्या मॅडम आहेत. त्यांच्याकडे घरकाम करणारी महिला होती. 3-4 दिवसापासून ती महिला कामास येत नव्हती, म्हणून या घर मालकीन जी होती तिने त्यांना संपर्क करून कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण रिप्लाय देत नव्हत्या. नंतर त्यांनी तिला मेसेज केला की तू कामावर जर आली तर मी तुला काढून टाकेल वगैरे असे. हा मेसेज काल त्यांनी केलेला होता. आज सकाळी ती महिला काम करण्यासाठी ते गॅलेक्सी अपार्टमेंट मधील फ्लॅटमध्ये गेली. त्यावेळेस जे त्या फ्लॅटचे ओनर आहेत त्यांनी दुसऱ्या महिलेला कामास ठेवलेले होते. मग हे पाहिल्यानंतर ही महिला सकाळी कामास आली आणि दुसरी महिला तिथं कामास ठेवल्यामुळे मालकिनीने तिला सांगितलं की तू माझ्या घरी कामास येऊ नको, तिच्याकडे एक तिच्या फ्लॅटची चावी आहे ती मला परत दे. परंतु त्यांच्यामध्ये थोडा वाद झाला सकाळी. त्यानंतर ती महिला निघून गेली. दरम्यान जी मालकीन होती तिने सोसायटीमध्ये ही कल्पना दिली की असा असा वाद झालेला आहे. संध्याकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान जी मोलकरीण होती तिने तिच्यासोबत तिच्या नातेवाईक परिसरामधील 4 महिला आणि 2 पुरुषांना घेऊन परत जहांगीर गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आल्या आणि तिथे वॉचमनना सांगून की ज्या शर्मा राहत होत्या त्यांना खाली बोलवून वाद केला. त्या दरम्यान त्यांचा मुलगाही तिथे उपस्थित होता. त्यानंतर ही जी मोलकरीण होती तिने तिच्यासोबत आलेल्या महिला आणि पुरुषांनी या दोघा मालकीने तिच्या मुलीला धरपकड केली. त्यांच्या आपापसामध्ये वाद झाला. त्या दरम्यान ही जी शर्मा नावाच्या मॅडम होत्या त्यांनी घरामध्ये जाऊन ताबडतोब त्यांच्याकडे एक पिस्टल होता, तो पिस्टल घेऊन खाली आल्या आणि वाद चालू असताना तो पिस्टल त्यांच्या मुलाने घेऊन
घाबरवण्याच्या हेतूने या मोलकरीणाने त्यांना दाखवला. त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही हा पिस्टलच्या बाबतीत चौकशी केली, तर तो टॉय पिस्टल होता. लायटर पिस्टल आहे. तोही आम्ही गुन्ह्याच्या ह्याच्यामध्ये जप्त केलेला आहे. दोन्ही घटनांच्या आम्ही घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज जे लॉबीमध्येच घडलेले होते म्हणून आम्हाला प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये वाद झालेला दिसत आहे आणि जे टॉय पिस्टल आहे ते आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. दोन्हीकडील बाजू ऐकून घेऊन आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. फायर ते होत नाहीये कारण ते टॉय पिस्टल आहे. तो लायटर आहे. त्यामुळे फायर होत नाही ते. तक्रार दोघांनी मोलकरणींनी अशी तक्रार दिलेली आहे, की तिथे जाऊन त्यांनी वाद केलेला आहे आणि वादाच्या दरम्यान त्या महिलेने, तिच्या मुलाने त्यांच्यावर ते जे टॉय पिस्टल होतं ते रोखलेलं आहे आणि त्या मालकीन जी शर्मा आहे आणि तिच्या मुलाने हे अशी तक्रार दिली आहे, की त्यांच्या इमारतीमध्ये येऊन अ, मोलकरीण आणि तिच्या काही नातेवाईकांनी त्यांना मारहाण केलेली आहे, धरपकड केलेली आहे. अशी दोघींची क्रॉस तक्रार आहे. दोघींची आम्ही म्हणणं ऐकून घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. आता यांच्याकडे जो मोबाईल आहे, दोघांचे कॉल रेकॉर्डिंग असतील किंवा मोबाईलमध्ये असेल, ते आम्ही प्राप्त करू आणि त्याच्या अनुषंगाने पुढची कारवाई करू.